यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे आपलं डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशन मधला जो आजचा आपला पहिला टॉपिक आहे, म्हणजेच आपली पहिली एक्झरसाइज, ही पूर्ण एक्झरसाइज आपली फक्त ऑर्डर आणि डिग्री या टॉपिकवर डिपेंड आहे. तुम्हाला ऑर्डर फाइंड आउट करावा लागतो आणि डिग्री फाइंड आउट करावी लागते. तर ऑर्डर आणि डिग्री आयडेंटिफाय कशी करायची त्याकडे आधी लक्ष द्या. फर्स्ट, हा जो असतो आपला d²y/dx², या टर्मला आपण ऑर्डर म्हणतो. प्लस मी लिहिला इथं dy/dx आणि याच्यावर जर मी 10 लिहिलं तर ऑर्डर हाच आहे. ऑर्डर काय आहे? हा 2. याचा ऑर्डर किती आहे? 1. आणि जर तुम्हाला विचारलं फाइंड द ऑर्डर अँड डिग्री, तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या टर्मचा ऑर्डर हा कॅपिटल असतो, ज्या टर्मचा ऑर्डर हा कॅपिटल असतो त्याच टर्मची डिग्री लिहायची. जसं बघा, याचा ऑर्डर किती आहे? 1, बट डिग्री किती आहे? 10. हे रॉंग आहे. याचा ऑर्डर किती आहे? 2 आणि डिग्री काहीच नाही, म्हणजे किती असणार? 1. तर जेव्हा तुम्ही आन्सर लिहाल तेव्हा तुम्हाला लिहा लागेल याचा आन्सर ऑर्डर इक्वल टू 2 आणि डिग्री इक्वल टू 1. आन्सर झालं 2 मार्क. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. तुम्हाला विचारणार फक्त फाइंड द ऑर्डर अँड डिग्री. असा क्वेश्चन विचारल्या बरोबर आधी कोणत्या टर्मची डिग्री ऑर्डर कॅपिटल आहे पहिले तेच चेक करायचं. इथे d² आहे, इथे dy आहे, म्हणजे ऑर्डर एकच मोठा आहे. ज्याचा ऑर्डर मोठा डिग्री सुद्धा त्याचीच लिहायची. कधी कधी विद्यार्थी काय करतात, ऑर्डर 2 लिहितात आणि डिग्री 10 लिहितात. हे रॉंग आहे. जे सेंटेन्स सांगू राहिलो ते लक्षात द्या. ज्या टर्मचा ऑर्डर मोठा त्याच टर्मची डिग्री लिहायची. ऑर्डर 2 आहे तर त्याची डिग्री किती राहणार? 1. आफ्टर दॅट ऑर्डर आणि डिग्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना काही टिप्स आहे. फॉर ऑर्डर अँड डिग्री, फॉर ऑर्डर अँड डिग्री पहिली टिप्स, प्रॉब्लेम हे स्क्वेअर रूटच्या फॉर्मॅटमध्ये नसलं पाहिजे. सेकंड, प्रॉब्लेम हे फ्रॅक्शन नसलं पाहिजे. पहिले काय सांगितलं मी? प्रॉब्लेम हे स्क्वेअर रूटच्या फॉर्मॅटमध्ये नसलं पाहिजे. द प्रॉब्लेम नॉट गिवन इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट. सेकंड, द प्रॉब्लेम नॉट इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शन पण नाही पाहिजे आणि प्रॉब्लेम मध्ये स्क्वेअर रूट सुद्धा नाही पाहिजे. याच मिनिंग, प्रॉब्लेम हे एकदम सिंपल पाहिजे. जेव्हा सिंपल असणार प्रॉब्लेम तेव्हाच तुम्ही त्याचा ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकता. अदरवाईज ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करता येत नाही. मग त्या प्रॉब्लेमला तुम्हाला आधी सिम्प्लिफाय करावं लागते. जेव्हा तसं प्रॉब्लेम येणार तेव्हा मी सांगतोच. आधी चॅप्टरचं नाव टाका तुम्ही. चॅप्टर नंबर 6 डिफरन्शियल इक्वेशन. त्यातलं पहिलं हेडिंग टाका ऑर्डर अँड डिग्री. दिलं ऑर्डर अँड डिग्री. त्यामध्ये लिहा फर्स्ट पॉइंट, द प्रॉब्लेम not solved if is in the form of square root. The problem not solved if it given in the form of square root. If it given in the form of square root. Not solved म्हणजे सॉल्व कराच लागते पण त्याला आधी सिम्प्लिफाय करून. नंबर 2, the problem not solved if it can be given in the form of fraction.
फ्रॅक्शन ऑफ पॉवर असं लिहा, फ्रॅक्शन्स ऑफ पॉवर. जे तुम्हाला पॉवर दिले असणार ते जरी फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये असले तरी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं नाही. ओके, तरी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. आधी त्याला सिम्प्लिफायच करावं लागणार. गिव्ह द हेडिंग एक्सरसाइज 6.1. exercise 6.1. write down, determine the order and degree of each of the following. Determine the order and degree of each of the following. Order and degree of each of the following. चला फर्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या केअरफुली. आपलं जे पहिलं प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो ते गिवन आहे आपल्याला d²y अपॉन dx² प्लस x dy बाय dx प्लस y इक्वल टू 2 sin x. राइट डाउन, d²y अपॉन dx² प्लस x dy बाय dx प्लस y इक्वल टू 2 sin x. ओके, आता या प्रॉब्लेमला सॉल्व कसं करू, लक्ष द्या इकडे. सोल्युशन, जे प्रॉब्लेम आपल्याला दिलं असते ना ते प्रॉब्लेम आधी ऍज इट इज लिहायचं, नो चेंज, ऍज इट इज लिहून ठेवायचं. ते प्रॉब्लेम ऍज इट इज लिहिल्यानंतर प्रॉब्लेम मध्ये स्क्वेअर रूट आहे का किंवा पॉवर मध्ये फ्रॅक्शन आहे का ते चेक करा. कुठं स्क्वेअर रूट नाही आहे, 1/4 असा पॉवर मध्ये फ्रॅक्शन आहे का, फ्रॅक्शन पण नाही आहे, स्क्वेअर रूट पण नाही आणि फ्रॅक्शन पण नाही, म्हणजे प्रॉब्लेम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे. आणि प्रॉब्लेम जर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये असणार तर पहिले डायलॉग लिहून घ्यायची, बाय डेफिनेशन ऑफ order and degree. By definition of order and degree ही डायलॉग कंपल्सरी राहणार. आता याचा ऑर्डर बघा किती आहे 2, याचा ऑर्डर किती आहे 1. dy बाय dx च्याच टर्मला चेक करा लागते. हा, हे सेंटेन्स लक्षात ठेव जा, फक्त dy बाय dx च्याच टर्मला चेक करा लागते. याचा ऑर्डर 2 आहे, याचा ऑर्डर 1 आहे. ऑर्डर कोणाचा मोठा आहे, d²y बाय dx² चा. किती आहे ऑर्डर 2, ऑर्डर 2. डिग्री किती असणार मग आता याची 1. तर तुमचं आन्सर येणार ऑर्डर इक्वल टू 2 अँड डिग्री इक्वल टू 1. फिनिश द प्रॉब्लेम, राईट डाउन. विद्यार्थी मित्रांनो आता मी जे सेकंड प्रॉब्लेम घेत आहोत तुमचं ते एक्झरसाइज मध्ये नाही आहे. सेकंड प्रॉब्लेम जी मी घेत आहोत ते एक्झरसाइज मध्ये नाही आहे, बट पेपर मध्ये कधी कधी ना तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी प्रॉब्लेम घुमवलं जाते, म्हणून मी जाणून बुजून हे प्रॉब्लेम क्रिएट करत आहोत. सेकंड नंबरचा प्रॉब्लेम सिम्पली फक्त मी काय केलं, इथे अंडर रूट ऍड केला. काय ऍड केला मी इथे, अंडर रूट. आता ऐकून घ्या पहिले मी काय सांगत आहोत. प्रॉब्लेम मध्ये मी अंडर रूट ऍड केला, बरोबर. हेच म्हटलं तुमचं नंबरचा प्रॉब्लेम. कधी कधी पेपर मध्ये अंडर रूट ऍड स्क्वेअरिंग केलं तर इथं 2 येणार, इथे पण 2 येणार, इथे पण 2 येणार, इथे पण 2 येणार आणि हा स्क्वेअर रूट काय होऊन जाणार, कॅन्सल. बराबर असंच येणार, कारण मी सांगितलं मध्ये स्क्वेअर रूट पाहिजे नाही. बट मी तुम्हाला आताच पहिला प्रॉब्लेम काय सांगितलं होतं, फक्त काय चेक करा, dy बाय dx च्या टर्म सांगितलं होतं पहिल्याच प्रॉब्लेमला. dy बाय dx च्या टर्मला स्क्वेअर रूट आहे का, नाही, म्हणजे हे प्रॉब्लेम सिंपलच आहे. अशी छोटी मिस्टेक करतात फक्त स्टुडंट. हे प्रॉब्लेम काय झालं आपलं, सिंपल आहे. dy बाय dx च्या टर्मला स्क्वेअर रूट आहे, नाही. dy बाय dx च्या टर्मला फ्रॅक्शन आहे का, नाही. प्रॉब्लेम सिंपल. सोल्युशन मध्ये तुमचं डायरेक्ट आन्सर येणार, ऑर्डर पण 2
आणि डिग्री पण 1. हे फक्त तुम्हाला कन्फ्युजिंग करण्यासाठी कधी कधी असा कोणत्याही टर्मला स्क्वेअर रूट दिला जातो. राईट डाऊन दिस. क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx चा होल स्क्वेअर इक्वल टू d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. क्यूब रूट ऑफ 1 प्लस dy बाय dx चा होल स्क्वेअर इक्वल टू d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. ओके, चला आता प्रॉब्लेम कडे केअरफुली लक्ष द्या. सोल्युशन मध्ये पहिली स्टेप आहे आपला का प्रॉब्लेम आपण ऍज इट इज लिहितो. प्रॉब्लेम ऍज इट इज नोट डाऊन केल्या बरोबर पहिले चेक करा प्रॉब्लेम मध्ये स्क्वेअर रूट आहे ना. स्क्वेअर रूट म्हणजे रूट आहे ना, तो क्यूब रूट आहे पण रूट आहे ना प्रॉब्लेम मध्ये. तर हे प्रॉब्लेम आपलं सिम्प्लिफाय नाही आहे. आधी याला सिम्प्लिफाय करू. क्यूब रूट जर मला कॅन्सल करायचा असला बरोबर तर आपण एक तर क्यूबिंग बोथ साइड करून टाकू. डायरेक्ट काय करू आपण क्यूबिंग बोथ साइड. क्यूबिंग बोथ साइड. आता दोन्ही साइडला जर क्यूबिंग केलं मी तर इथे काय येणार 1 प्लस dy बाय dx चा स्क्वेअर 1 प्लस dy बाय dx चा स्क्वेअर. बाकी काहीच येणार नाही कारण क्यूब रूट काय झाला डायरेक्ट आपला कॅन्सल क्यूबिंग केल्या बरोबर इक्वल टू या साइडला काय येणार d स्क्वेअर y dx स्क्वेअर क्यूब. क्यूबिंग केलं तर क्यूब रूट कॅन्सल झाला बट या साइडला काय येणार आपला क्यूब. ओके, प्रॉब्लेम सिम्प्लिफाय झाला. सिम्प्लिफाय आता ऑर्डर 2 आहे 1 आहे. ऑर्डर कोणता झाला हा 2 आणि डिग्री काय येईल मग त्याची 3. सो बाय डेफिनेशन ऑफ ऑर्डर अँड डिग्री write down next problem. d cube y upon dx cube raised to 1 by 2 equal to d square y upon dx square raised to 1 by 3. d cube y upon dx cube dx cube raised to 1 by 2 इक्वल टू डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर रेस टू 1 by 3. आता लक्ष द्यायचं इकडे. आता जेव्हा आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करू सोल्युशन आधी ऍज इट इज प्रॉब्लेम लिहिलं ऍज इट इज प्रॉब्लेम. पॉवर मध्ये फ्रॅक्शन आला पॉवर मध्ये फ्रॅक्शन आला प्रॉब्लेम सिम्प्लिफाय आहे का नाही. इथं मला 2 न मल्टिप्लाय करायला लागेल तेव्हा 2 2 काय होणार कॅन्सल. इथं मला 3 न मल्टिप्लाय करायला लागेल तेव्हा 3 3 काय होणार कॅन्सल. मग 2 आणि 3 चा एलसीएम काय निघते 6. इथं 2 न मल्टिप्लाय करावं लागणार इथे 3 न मल्टिप्लाय करावं लागणार. सो 2 into 3 किती झाला आपला 6. 2 into 3 काय झाला 6. मग लिहायचं टेकिंग 6th पॉवर बोथ साइड. टेकिंग 6th पॉवर बोथ साइड. 3 आणि 4 आला असता तर 12 पॉवर बोथ साइड. सपोज इथं 5 आणि इथं 4 असला असता तर 20th पॉवर बोथ साइड 5 into 4. एकदम सिंपल टेक्निक आहे. टेकिंग 6th पॉवर बोथ साइड सॉल्व करू. d cube y upon dx cube 1 by 2 into 6 d square y upon dx square 1 by 3 into 6 2 3 जा 6 3 2 जा 6. सो d cube ऑर्डर मोठा त्याचीच लिहायची डिग्री. तर ऑर्डर पण 3 आणि डिग्री सुद्धा 3. ती लिहून घ्या तुम्ही बाय डेफिनेशन ऑफ ऑर्डर अँड डिग्री. ऑर्डर 3 डिग्री 3. राइट डाउन. नेक्स्ट प्रॉब्लेम
लिहा विद्यार्थी मित्रांनो, dy बाय dx इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन dy बाय dx. सोल्युशन कसं कराल? एकदम सिंपल आहे सोल्युशन. बघा, dy बाय dx फ्रॅक्शन मध्ये आला, अपॉन मध्ये आला ना तो. याला या साईडला घेऊन काय करू? मल्टिप्लाय. काय होणार? dy बाय dx चा होल स्क्वेअर. dy बाय dx चा होल स्क्वेअर झाला इक्वल टू 2 sin x प्लस 3. झाला प्रॉब्लेम सिम्प्लिफाय. ऑर्डर किती आहे याचा? 1 आणि डिग्री किती आहे? 2. राइट डाउन द प्रॉब्लेम. बाय डेफिनेशन ऑफ ऑर्डर अँड डिग्री, ऑर्डर इक्वल टू 1, डिग्री इक्वल टू 2. राइट डाउन. नेक्स्ट प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो, y ट्रिपल डॅश ऑफ स्क्वेअर प्लस 3y डबल डॅश प्लस 3xy डॅश प्लस 5y इक्वल टू 0. y ट्रिपल डॅश टू 3y डबल डॅश प्लस 3xy डॅश प्लस 5y इक्वल टू 0. या टाइप मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिला आहे. याला आधी थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ. बघा, y ट्रिपल डॅश आहे म्हणजे डी क्यूब y अपॉन dx क्यूब. 3 टाइम्स डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा. 3 टाइम्स आहे तर डी क्यूब y अपॉन dx क्यूब स्क्वेअर प्लस 3. किती टाइम्स आहे? 2 टाइम्स. डी स्क्वेअर y dx स्क्वेअर. डिग्री तर काहीच नाही आहे, जशी इथे 2 होती. प्लस 3x ओनली y डॅश आहे म्हणजे dy बाय dx प्लस 5y इक्वल टू 0. केलं त्याला सिम्प्लिफाय. y ट्रिपल डॅश होता तर डी क्यूब y अपॉन मी dx क्यूब लिहिलं. आता या प्रॉब्लेम मध्ये ना स्क्वेअर रूट आहे ना फ्रॅक्शन आहे. सो बाय डेफिनेशन ऑफ ऑर्डर अँड डिग्री, ऑर्डर कोणता कॅपिटल आहे आपला? 3. आणि ज्याचा ऑर्डर कॅपिटल त्याचीच डिग्री. सो देअरफॉर ऑर्डर इक्वल टू 3 आणि डिग्री इक्वल टू 2. ओके, from tomorrow we start a new exercise.